नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि आजपर्यंत आपल्याला कदाचित माहीत नसेल कम्युनिझम म्हणजे काय, असा प्रश्न डोक्यामध्ये येतो. त्याचप्रमाणे सार्वभौमत्व म्हणजे काय, राष्ट्रीय एकता म्हणजे काय, आणि एवढंच नाही तर राष्ट्रीय एकता त्याचबरोबर ग्रीन पीस मूव्हमेंट आहे, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आहेत, हे असे वेगवेगळे शब्द आपण ऐकलेले असतील. मग हे शब्द कशातून आले, काय आले आणि हे नेमकं काय आहे, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला फर्स्ट टाईम भेटले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर चला सुरुवात करूया. याचे महत्त्व व्हिडिओ राजकीय क्षेत्रामधील पहिला भाग जो आहे तो आहे पहिला लोकशाहीचे महत्त्व. तर लोकशाहीचे महत्त्व 1989 ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपामध्ये बघितला जातो. आता कम्युनिझम म्हणजे काय, तर कम्युनिझम म्हणजे साम्यवाद, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो साम्यवाद. तर राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था अशी जिथं असते त्यालाच कम्युनिझम म्हणते, म्हणजे त्याला राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था ही एक प्रकारची आहे. आणि यात उत्पादनाच्या मुख्य साधनावर आणि स्रोतांवर एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नसते. म्हणजेच जो मुख्य स्रोत असतो, मुख्य जो साधन असतो, तो संपूर्ण समाजाच्या अधिपत्याखाली येतो. त्याला आपण कम्युनिझम म्हणतो. म्हणजे एकट्याची इथं मालकी नसते. तर या स्वरूपामध्ये बघितले जात आहे. आणि जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मानले जात आहे. सद्यस्थितीमध्ये असं मानलं जात आहे की जग जे आहे हे लोकशाहीच्या दिशेनं समोर जात आहे. आणि सहभागी राज्य, यामध्ये जे जे सहभागी राज्य असतात, जे सहभागी राज्य आहेत, नागरिक केंद्रित शासन आहे. नागरिक केंद्रित शासन म्हणजे केंद्रस्थानी नागरिक असतात असं जिथं शासन चालते त्याला नागरिक केंद्रित शासन म्हटलं जातं. आणि सुशासन, चांगलं असं प्रशासन, चांगलं असं शासन आहे. या संकल्पना आता महत्त्वाच्या झाल्या आहे, या राजकीय क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या होत आहेत. आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. लोकशाहीमध्ये एकट्याचा निर्णय नसतो. एखाद्यानं म्हटलं की मी जे म्हणणार तेच होणार, तसं लोकशाहीमध्ये नसते. आणि सहभागी शासन व्यवस्थेमध्ये त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल, जे समाजातील सगळे घटक आहेत यांना निर्णय प्रक्रियेमध्ये कसे सामील करता येईल या बाबतीमध्ये विचार केला जातो, हे बघितलं जाते. आता नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. जो हा नागरी समाज आहे पण नागरी समाज आहे, त्याच्या सहभागावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भर दिला जातो. पुढील भाग आहे राज्याचे स्थान. आता आपल्याला सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे का, आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आहे. तर आपल्या राज्याचे स्थान काय या जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये, तर जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्यांचे महत्त्व कमी होत चाललेले आहे. असं मानलं जाते की राज्यांचे महत्त्व आता हे कमी होत चाललेलं आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. आता मग सार्वभौमत्व म्हणजे काय, तर सार्वभौमत्व याचा अर्थ असा होतो म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे, एखाद्या बाबीवर कुठल्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे, स्वतंत्र व्यक्ती ज्यावर कसलाही दबाव नाही, अशाला सार्वभौमत्व असं म्हटलं जाते. तर यामध्ये काय होते, सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे असं समजलं जातं. म्हणजे त्याच्यावर कुठलाही दबाव नाही असं त्याचा अर्थ समजला जातो. सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेली आहे. ही जी महत्त्वाची संकल्पना आहे ही राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेली आहे. त्याच्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो. राज्य आपल्या क्षेत्रामध्ये अधिकार आणि कायदे करत असतो. हे कशामुळे करत शकतो, हे सार्वभौमत्वामुळे. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकाकडून आघात होत आहेत असे मानले जाते. पण याच्यावर बाह्य घटकाकडून आघात होत आहे, तसेच अंतर्गत घटकाकडून आघात होत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, इंटरनॅशनल लेवलवर कायद्याचा विस्तार केला जात आहे. प्रादेशिक आर्थिक संघटना ज्या आहेत त्या प्रादेशिक निर्माण केल्या जात आहेत. बाजारपेठेचे जागतिकीकरण, जगाच्या लेवलवर बाजारपेठ ही समतुल्य असावी. पर्यावरण आणि मानवी प्रश्नाबाबत वाढती चिंता, ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. ही सगळी बाह्य आव्हाने आहेत, जे आतापर्यंत आपण बघितले हे सगळी बाह्य आव्हाने आहेत. तर राष्ट्रीय पातळीवर सहमतीचा अभाव व त्यातून निर्माण होणारे मतभेद
तर राष्ट्रीय पातळीवर काय होते, सहमतीचा अभाव आढळतो आपल्याला आणि मग त्यामधून निर्माण होतात मतभेद आणि वाढता वांशिक राष्ट्रवाद, वंशावंशामध्ये आम्ही श्रेष्ठ, आमच्या वंश श्रेष्ठ, अशा पद्धतीची जी भावना आहे ती राष्ट्रामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे हा जो वांशिक राष्ट्रवाद असतो, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण, लिंगभेद, अजून लिंगभेद तर ही फार मोठी समस्या आहे, लिंगभेद, ह्या अशा सगळ्या गोष्टी आणि मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान. समस्या कोणत्या? मानवतावादी. ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत. म्हणजे या राजकीय क्षेत्रामध्ये या अंतर्गत आव्हाने आपल्याला अशी पाहायला. आता पुढील आणि दुसरा घटक जो आहे तो बिगर राजकीय घटक. याच्या आधी आपण बघितला राजकीय घटक, आता आहे बिगर राजकीय घटक, म्हणजे जो राजकीय क्षेत्राशी, राजकारणाशी संबंधित नाही. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे आता नागरी समाजाला जास्तीत जास्त महत्त्व मिळायला लागलेलं आहे. बिगर राजकीय घटक हे पुढे यायला लागले आणि म्हणूनच स्वयंसेवी संघटना, स्वतःहून सेवा करण्यासाठी निर्माण झालेल्या संघटना आणि गैर सरकारी संस्था, दुसऱ्या ज्याला आपण NGO म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, यांना महत्त्व प्राप्त झालेले आहेत आणि त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात. यांचं महत्त्वाचं काम कोणतं? तर मानवी समस्या ज्या असतात त्यांच्या प्रश्नावर भर देणे. आणि आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरते मर्यादित नाही, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश आहे. म्हणजे राजकीय क्षेत्राच्या आहे असं नाही, तर बिगर राजकीय घटकांचा देखील यामध्ये समावेश झाला आहे. त्यामध्ये काय काय बाबी येतात? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस या मुवमेंटसारख्या संघटनाप्रमाणेच दहशतवादी गट देखील बिगर राजकीय घटकामध्ये सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही काय आहे? तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. त्याचप्रमाणे ग्रीन पीस मुवमेंट काय आहे? तर ही एक मोठी चळवळ आहे. ही चळवळ कशा संदर्भामध्ये आहे? पर्यावरण जागृतीच्या संदर्भामध्ये ही ग्रीन पीस मुवमेंट सुरुवात करण्यात आली होती हिची, आणि हे जागृती संदर्भातील एक जागतिक आंदोलन आहे. याची स्थापना 1971 मध्ये झालेली आहे. 1971 मध्ये झालेली आहे. तर ती सुरुवात झाली त्याची कॅनडामध्ये वैनकुवर या ठिकाणी झालेली आहे. तर एवढी माहिती या ग्रीन पीस मुवमेंटच्या बाबतीमध्ये सफिशियंट आहे. जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर ते तुम्ही तसे शोधा आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहीत असेल तर तसं कमेंटमध्ये लिहा. तर या बाबतीमध्ये ह्या संघटना आज कार्य करताना दिसतात. पुढील घटक आहे आपल्याला बघायचा, तो महत्त्वाचा घटक आहे मानवी हक्क. तर मानवी हक्क ही जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण, म्हणजे मनुष्याला जे अधिकार आहेत त्यांचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय झालेला आहे. आणि परंतु विकसित आणि विकसनशील दोन भाग आहेत, एक विकसित आणि दुसरं विकसनशील. देशात मानवाधिकारांच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. या दोन बाबतीमध्ये विकसित आणि विकसनशील या बाबतीमध्ये फरक करण्याची गरज आहे. कशी? तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी तिसरे जग. तिसरे जग काय संकल्पना आहे तुम्हाला माहीत आहे तर कमेंटमध्ये तसं लिहा. तर तिसऱ्या जगाच्या संदर्भामध्ये राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. जो काही राजकीय हक्क असतो त्याच्या आधी आर्थिक विकास, म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर मजबूत असेल तर त्याला एक वजन प्राप्त होते. तसेच वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाज आणि कुटुंब, वैयक्तिक अधिकार जे होते त्यापेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व अधिक आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन, सामाजिक न्यायावर भारतीय संविधानानं अधिक भर दिलेला आहे आणि त्याच्यावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना आता प्राथमिक महत्त्व दिलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्याच बाबी होत्या, पण आता त्यामध्ये शिक्षण आणि स्वास्थ्य म्हणजे जे आरोग्य हे त्यामध्ये आलेलं आहे, मूलभूत गरजामध्ये आलेलं आहे, अधिक भर दिला गेला आहे. असेही मानले जाते की वितरणात्मक म्हणजे डिस्ट्रीब्युशन इंग्लिशमध्ये म्हटलं जाते त्याला, न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो आणि म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, आपला जो इतिहास असतो, संस्कृती, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था याद्वारे मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. थोडक्यात काय म्हणता येईल तर नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला
प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची सांगड घालण्याची आज गरज आहे, आज काळाची गरज आहे. आणि ह्याच्या वरील सगळ्या गोष्टी अधिक तपशिलानं समजून घेण्यासाठी काही उदाहरणे उपयुक्त ठरतील. ते उदाहरणं आहेत तर त्यासाठी दिलेला पहिला उदाहरण असं आहे की भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांच्या आणि संघटनांच्या सभासद आहे. एकाच बाबीचा आहे असं नाही, तर वेगवेगळ्या संघटनांचा तो सभासद आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन करावे लागते. आता जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर व्यापार केला जातो तर त्या इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही नियम असतात, त्या नियमांचे पालन करावं लागते व्यापार करताना. पाकिस्तानबरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे, सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये पाकिस्तानसोबत भारताचा करार झाला आहे. तसेच बांगलादेशाशी केलेल्या फराक्का पाणी वाटप या करारामुळे, म्हणजे बांगलादेशाशी कुठला करार केला गेला आहे? फराक्का पाणी वाटप करार. तर पाकिस्तानसोबत कुठला करार गेलेला आहे? तर सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत. तर सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नियमांचे भारताला पालन करावे लागते, कारण त्या बाबतीमध्ये तसा करार झालेला आहे. दुसरं उदाहरण देता येईल, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस सारख्या संघटना मानवी समस्याबाबत प्रश्न उपस्थित करून, ह्या संघटना काय करतात? मानवी समस्याबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवर दबाव आणतात. तो जिथं कुठला शासन असेल त्याच्यावर दबाव आणतात. काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत हे ॲम्नेस्टीने टीका केली आहे. याचं डिटेल गुगलवर सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही तिथं जाऊन सर्च करू शकता. सर्च करा म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये थोडंसं भर पडेल. पुढील आहे उदाहरण, चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे. चेर्नोबिलची एक दुर्घटना झाली होती. युरोपमध्ये रेडिएशन पसरले, जास्तीत जास्त रेडिएशन, आणि रेडिएशन एक्स किरणं असतात ते, त्यामुळे ते शरीराला घातक असतात. त्या रेडिएशनमुळे काय झाले, पर्यावरण संदर्भातील आपत्तींना देशांच्या सीमेअंतर्गत ठेवता येत नाही. पर्यावरण ही अशी बाब आहे की सगळ्यांनी मिळून एकोप्यानं समोर यायला पाहिजे. एकट्या दुकट्यानं म्हटलं की नाही हा माझा भाग नाही आहे, मी काही गडबड केली, पर्यावरणाचा ऱ्हास केला तरी चालेल, असं जर म्हटलं तर एकामुळे दुसऱ्याला त्रास तो होणारच आहे. आणि म्हणून याला सीमेअंतर्गत ठेवता येत नाही. म्हणून युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून या युरोपियन राष्ट्रांना उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे, असं एक उदाहरण त्यामध्ये देण्यात आलं. पुढं काय, मोठ्या धरणाबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलन करण्यात आलं. जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले गेले. हे सगळं आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं गेलं म्हणजे जगातील सगळ्या लोकांना या बाबतीमध्ये माहीत व्हायला पाहिजे जे पर्यावरणाशी संबंधित आहे. तर नर्मदा बचाव आंदोलनाच्या कोणाच्या नेतृत्वाखाली झालं ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा, जर तुम्हाला ते माहीत असेलच. मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माहीत असेलच, यात शंका नाही. पुढील आहे जैतापूर आणि कुडनकुलन येथील आण्विक प्रकल्पांना, जे आण्विक प्रकल्प असतात त्यांना विरोध केला जात आहे आजही. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि एन जी ओज त्यांना विरोध करत आहेत. आता हे जेव्हा त्या गोष्टीसाठी विरोध करत आहेत म्हणजे काहीतरी मोठं तिथं कारण आहेच. तर बघा या चित्रामध्ये तुम्हाला ते दाखवलं जात आहे की कशा पद्धतीनं लोकांच्या कुडनकुलम इथलं आहे हे आण्विक प्रकल्पाविरोधी आंदोलन होत आहे आणि लोकांनी कशा पद्धतीनं त्याच्या विरोधामध्ये कार्य करत आहेत. पुढील एक अजून पुन्हा चित्र इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे चित्र आहे अपघातानंतरचा चेर्नोबिल आण्विक प्रकल्प. अपघात झाल्यानंतर या प्रकल्पाची अशी अवस्था झाली आणि हा कसा दिसतो. तर हा नेमका अपघात काय होता हे तुम्हाला जर माहीत असेल तर लिहा, नाहीतर आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर बघू तुम्ही किती डिटेल अभ्यास करता ते यावरनं कळेल. शोधा पाहू. बिगर राजकीय घटकाकडून राज्यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे अशा घटना नोंदवा. म्हणजे जिथं एका विशिष्ट शक्तीच्या ज्याच्यावर प्रभाव नसतो त्याला आपण म्हणतो सार्वभौमत्व. जर असं होत असेल तर त्या घटना सांगा आणि आव्हान कसं दिलं गेलं त्या बाबी सांगा. वरील सर्व प्रकरणामध्ये राज्यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे. राज्याचे जे सार्वभौमत्व आहे त्याला आव्हान दिले गेले. राज्याच्या अंतर्गत
आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानांची ती उदाहरणे आहेत. आणि म्हणून असंही मानलं जाते की आता राज्यांचे कार्य कमी होत चाललेले आहे आणि खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे, खाजगीकरणामुळे, प्रायव्हेटायझेशनमुळे, आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानामुळे राजकीय क्षेत्रामध्ये काय आहे, अंतर्गत आणि बाह्य आव्हाने आहेत. आणि खाजगी क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानामुळे राजकीय क्षेत्रामध्ये राज्यांची भूमिका हळूहळू कमी होत चालली आहे, असं जागतिकीकरणाच्या संदर्भात म्हटलं जात आहे. आता जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे, हा एक प्रश्न आहे. राज्य ही संकल्पना देखील आज महत्त्वाची आहे. का आहे का महत्त्वाची? जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आता माघार घेत आहे का जनकल्याणाच्या बाबतीत? आता मुख्य घटकाकडे बघायचं आहे थोडंसं. भूप्रदेश, सार्वभौम शासन, जनता हे घटक आहेत. आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतो. भारत माझा देश आहे आणि देशाबद्दल कोणी काय बोललं तर आपल्याला ते वाईट वाटते आणि ते वाटायलाही पाहिजे, पेटून उठतं माणूस. आज देखील सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. सार्वभौम म्हणजे इथं असं हेकेखोरी नसायला हवी. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यामुळे, आता इंटरनॅशनल लेवलवर वेगवेगळे करार होतात आणि त्या जबाबदाऱ्यामुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल, परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहेत. आजही राज्यांना अधिकार आहेत आणि ते अस्तित्वात आहेत. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यामुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल, परंतु त्यांचे अधिकार आजही आहेत. वांशिक राष्ट्रवाद आहे. स्वयंनिर्णयांच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्यांची निर्मिती होत आहे. नवीन राज्यांची निर्मिती होत आहे. आपण आता तेलंगणाचं उदाहरण घेऊ शकतो. तेलंगणाची निर्मिती झालेली आहे. आपण आधीच्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे त्यातून राज्यांचा ऱ्हास होताना दिसत नाही, तर नवीन राज्य निर्माण होते. राज्यांचा ऱ्हास निर्माण होत नाही, तर नवीन राज्य निर्माण होताना मार्फत दिसत. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्यांच्या विधानमंडळ, प्रत्येक राज्याला विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था, नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय ज्या संस्था आहेत, या संस्थाच राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण करू शकतात. सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे ही कार्य करू शकतात. कोण? विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था, नोकरशाही हे राजकीय संस्था हे कामं करू शकतात. आता सार्वभौमत्वाच्या संदर्भात जर बोलायचं झालं, काही शंका जर असली तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था. राज्य ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी फार महत्त्वाची संस्था आहे. म्हणून जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, नागरी समाजाचे महत्त्व वाढत आहे. वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्यांचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकत नाही की हे काही होईल. तर विद्यार्थी मित्रांना आपण इथं थांबू आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण भाग घेऊ विचार प्रणाली. तर व्हिडिओला फर्स्ट टाईम भेटले असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही जर समजलं नसेल, काही अडचण असेल तर, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.